नमस्कार, मी कार्तिकी खरात. मी बिर्ला आय हॉस्पिटल इथे HOD म्हणून कार्यरत आहे. मागच्या 15 वर्षांपासून रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज इव्हॅल्युएशनमध्ये काम करत आहे आणि याचा भरपूर अनुभव असल्यामुळे आज मी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज काय असतात ह्याची माहिती देणार आहे. तर जसं आपल्याला माहितीच आहे की रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीजमध्ये चष्मा कमी करण्यासाठी ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात किंवा चष्म्याची आणि कॉन्टॅक्ट लेन्सची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते त्याला रिफ्रॅक्टिव्ह प्रोसिजर्स और रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज असं म्हणतात. देर आर मेनी टाईप्स. म्हणजे काय की बऱ्याच टाईपच्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज असतात, ज्याच्यामध्ये जास्ती तर आपले कॉर्नियल बेस्ड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज असतात, ज्याच्यामध्ये लेसिक, PRK किंवा स्माइल या शस्त्रक्रिया येतात, आणि लेन्स बेस ज्याच्यामध्ये ICLs किंवा CLEs या शस्त्रक्रिया येतात. तर आज आपण ICLs बद्दल जास्ती माहिती घेणार आहोत. ICLs काय असतात, ICL कोण करू शकतात आणि ICLचे बेनिफिट काय असतात. आता ज्यांचाही नंबर हा जरा जास्ती असतो, म्हणजे काय की जे लेसिकसाठी फिट नसतात किंवा लेझर प्रक्रियेने तुमचे नंबर कमी करता येणार नाही, अशा पेशंटला आपण ICLs किंवा CLE ह्या प्रोसिजर सजेस्ट करत असतो. ह्याच्यामध्ये आपण काय करणार की ज्यांचे नंबर 7-8 डायप्टरपेक्षा जास्ती असतील, अगदी 20-25 डायप्टरपर्यंतही करेक्शन आपण करू शकतो, किंवा जे लेझरसाठी फिट नसतील, म्हणजे ज्यांची बुबुळांची थिकनेस कमी असेल, बुबुळ पातळ असतील किंवा इतर काही आजार असतील ज्या कारणाने त्यांना लेसिक शस्त्रक्रिया होणार नाही, अशा पेशंटला आपण ICL शस्त्रक्रिया ही करू शकतो. तर आज आपण ICL बद्दल चर्चा करत आहोत. ICL म्हणजे इम्प्लांटेबल कोलॅमर लेन्स. ही जी लेन्स असते ही डोळ्याच्या आत आपण फिट करतो, बुबुळाच्या मागे आणि आपल्या नैसर्गिक लेन्सच्या पुढे. ही लेन्स कशी काम करते, या लेन्समध्ये आपल्याला खूप साऱ्या मोजमाप किंवा पेशंटच्या मल्टिपल चाचण्या कराव्या लागतात. चाचण्यांमध्ये बेसिकली आपल्याला टोपोग्राफी टेस्ट लागते, पॅकिमेट्री लागते, डोळ्याची एक्झॅल लेंथ लागते, वाईट टू वाईट म्हणजे डोळ्याच्या बुबुळाचा आकार किती आहे, ह्या सगळ्या चाचण्या केल्या जातात. ह्या सगळ्या चाचण्या आम्ही कंपनीजला पाठवतो. लेन्स जी आहे इतकी प्रिसाईज बनून येते, कस्टमाइज बनून येते की तुमची लेन्स दुसऱ्या कोणालाही कामं येणार नाही जगात, इतकी ती प्रिसाईज असते. ही लेन्स एकदम फ्लेक्झिबल असते आणि हिचे कुठलेही साईड इफेक्ट डोळ्याला होत नाही. दिस इज बायोकम्पॅटिबल मटेरियलने ती बनली जाते. आजकालच्या ज्या शस्त्रक्रिया आहे इतकं छोट्या इन्सिजनमधनं होतात की त्या चिऱ्याला टाके वगैरे काही घ्यावं लागत नाही. मिनिमल अनेस्थेशिया, सुचरलेस प्रोसिजर आपण करणार. एक दिवस फक्त पट्टी येणार आणि नेक्स्ट डे पेशंटला सगळं काही दिसायला लागणार आहे. ह्या शस्त्रक्रियेचे बेनिफिट्स काय असणार आहे, तर चष्म्याची डिपेंडन्सी पूर्णतः चालली जाते. ही जी प्रक्रिया आहे ही लॉंग टर्म बेसिसवरती काम करते, म्हणजे जेणेकरून तुमच्या 40 नंतर फक्त तुम्हाला जवळचा नंबर येतो, लांबचा नंबर हा परमनंटली आपण काढून टाकतो, आणि ही खूपच सेफ शस्त्रक्रिया आहे. सो प्लीज विजिट बिर्ला आय हॉस्पिटल अँड सी द डिफरन्स.